नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे कुंभ राशींच्या व्यक्तींना सप्टेंबर 2024 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. लक्षात ठेवा, खिन्न मनाने कोणतीही गोष्ट केली तर त्याचा परिणाम चांगला होत नाही. मनातील मरगळ झटका, शुद्ध आणि पवित्र मनाने कोणत्याही गोष्टीचा विचार करा तर तुम्हाला त्या प्रत्येक गोष्टीचा लाभ होईल असा हा महिना आहे. मनातील निगेटिव्हिटी काढून, संशय काढून प्रत्येक गोष्ट करण्याचा प्रयत्न करा. या दोन गोष्टी आणि याचं जर योग्य बॅलन्सिंग तुम्ही जर सांभाळलं तर तुम्हाला काहीच काळजीचं कारण नाही. कॉन्फिडन्स लेवल, आत्मविश्वास हा जो तुमचा जो आहे तो पूर्वीप्रमाणेच असू दे. असा अचानक आत्मविश्वास घालवल्याने तुमचं नुकसान होईल. तर आत्मविश्वास ठेवून प्रत्येक काम करा की जेणेकरून काही प्रसंग तुम्ही आरामात तारून द्याल. कारण मानसिक विवंचनेमुळे या महिन्यामध्ये पती-पत्नीमध्ये तणाव निर्माण होईल. कुंभ राशींचे जे पती-पत्नी आहेत त्यांना आपल्या जोडीदाराकडनं वादाचे प्रसंग निर्माण होतील आणि उगाच संशयाचं भूत मानगुटीवर बसून राहील. म्हणजे एका व्यक्तीला वाटेल समोरचा चूक आहे, समोरच्या व्यक्तीला वाटेल हा चूक आहे. असे प्रसंग, काही कौटुंबिक वाद म्हणजे पती-पत्नीमध्ये वाद निर्माण होतील आणि त्या वादातून उगाच कुठेतरी छोट्या गोष्टीची मोठी काहीतरी विवंचना समस्या निर्माण होईल असं मला दिसतं. तर ही गोष्ट करू नका, टाळण्याकडे प्रयत्न करा. छोट्याशा गोष्टींचा उगाच काही मोठा अवडंबर करू नका असं मी सांगतो. म्हणजे इगो थोडक्यात जो आहे तो टाळा. आणि या गोष्टी जर टाळल्या तर तुम्हाला काहीच चिंतेचं कारण नाही आहे. कोणीतरी माघार घेतली तर काहीच समस्या नाही आहे आणि माघार नाही घेतली तर खूप मोठी समस्या निर्माण होऊ शकते, जी वैवाहिक जीवनामध्ये आपल्या एकमेकांच्या आधाराने जिथे संसार करायचे त्या संसारावर परिणाम करू शकते. म्हणून कुंभ राशीच्या व्यक्तींनी ही काळजी अवश्य घ्यावी असं मी या ठिकाणी तुम्हाला सांगेन. विष्णू सहस्रनाम स्तोत्राचं पठण जर कुंभ राशीचे लोक या महिन्यात करतील तर बऱ्याचशा गोष्टी आणि समस्या टाळून ते आपलं जीवन व्यतीत करू शकतात. पण हा उपाय त्यांनी अवश्य करायला हवा आणि तो न चुकता करावा असंच मी सल्ला या ठिकाणी तुम्हाला देईन. मानसिक चिंता, संशय ह्या दोन गोष्टी तुमच्यावर प्रभाव करतील आणि त्याच्यामुळे तुम्हाला या महिन्यात समस्या ज्या आहेत त्या उभ्या राहतील. तर समस्या टाळण्यासाठी याचा अवलंब तुम्ही करा. पहिला पंधरवडा जो आहे तो पंधरवडा या दृष्टीने जास्त टफ आहे असं मी म्हणेन. दुसऱ्या पंधरवड्यामध्ये याची तीव्रता तेवढी राहणार नाही. उद्योगाच्या बाबतीत सांगितलं तर काही उद्योजक जे आहेत, जे स्वतःचा उद्योग किंवा स्वतःचा धंदा करणारे आहेत, त्यांनी या महिन्यामध्ये ट्रेडिंग करणं किंवा व्यवहार करणं, एका ठिकाणून वस्तू घ्यायची दुसऱ्या ठिकाणी विकायची, असे जे ट्रेडिंग करतात त्यांनी खूप मोठी उलाढाल करू नका. म्हणजे खूप मोठी इन्व्हेस्टमेंट करू नका, कारण त्यामध्ये ते अडकून पडण्याची संभावना दिसून येते. म्हणून ट्रेडिंग करणाऱ्या लोकांनी यामध्ये जरा सावधगिरी बाळगा असाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. जे नोकरी करतायत किंवा जे दिलेलं काम पूर्ण करतायत किंवा पार पाडतायत असे जे लोक आहेत त्यांना गुप्त प्रकारे त्यांची प्रशंसा सुरू राहील. त्यांच्या तोंडावर स्तुती करणार नाही, पण त्यांची स्तुती त्यांच्या मागे होत राहील असं मला या ठिकाणी दिसतं आहे. का होईना स्तुती होते ना, तर त्याचा आज ना उद्या त्याचा फायदा तुम्हाला होईलच. म्हणून तुम्ही काळजी करू नका, आपली जबाबदारी पार पाडत राहा. जे लोक आपल्या समाजामध्ये काही प्रकारे काम करू इच्छितात, राजकारण करू इच्छितात, समाजकारण करू इच्छितात, त्यांना काही संधी उपलब्ध होतील. त्या संधीचा त्यांनी फायदा घ्या. एक समाजासमोर एक विचारवंत किंवा आश्रयदाता असा चेहरा तुमचा येऊ द्या. अशा संधी तुम्हाला प्राप्त होतील. त्याचा आपण अवश्य लाभ आणि फायदा उठवा असंच मी या ठिकाणी
तुम्हाला सांगेन. कुंभ राशीच्या व्यक्तींना मी असंही सांगू इच्छितो की साधारणपणे एका वेळी 2 कामं करायला जाऊ नका. कारण असं जर तुम्ही करायला गेलात तर पूर्ण फसाल आणि अडकून जाल. एका वेळी एक काम हेच सूत्र ठेवा काही हा महिना तरी, आणि त्यानंतर पाहिजे तर तुम्ही तसं पूर्वीसारखं करू शकता. पण या महिन्यात एका वेळी एक काम असंच तुमचं धोरण राहिलं पाहिजे असं मला या ठिकाणी दिसून येतं. शिक्षण घेणारी जी मुलं आहेत कुंभ राशींची, त्यांनी या महिन्यामध्ये वेगवेगळ्या प्रांतातील परीक्षा, म्हणजे एखादी बाहेरच्या स्टेटची परीक्षा किंवा बाहेरच्या राज्यातील परीक्षा असा देऊन आपली शिष्यवृत्ती आपल्याला कशी मिळेल असा प्रयत्न करा. कारण अशा सुद्धा संधी उपलब्ध असतात. परप्रांतातील आपल्याला शिष्यवृत्ती मिळू शकते. अशा काही संधी या महिन्यात तुम्हाला प्राप्त होतील. तर त्या परीक्षा देऊन ते शिष्यवृत्तीचा लाभ तुम्ही घ्या आणि त्याचा तुमच्या शिक्षणासाठी फायदा करून घ्या असं मी या ठिकाणी तुम्हाला विद्यार्थ्यांना अवश्य सांगू शकेन. पालकांनी विद्यार्थ्यांवर थोडा विश्वास ठेवा, त्यांच्यावर जबाबदारी द्या आणि त्यांच्याकडून योग्य तो रिझल्ट तुम्ही काढून घ्या, मिळवून घ्या असाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला कुंभ राशीच्या व्यक्तींना मुद्दाम देऊ इच्छितो. कौटुंबिक वातावरणामध्ये जरा चढाओढ म्हणजे स्पर्धा राहील असं दिसून येतं. म्हणजे ती स्पर्धा हेल्दी असावी असं मला वाटतं. म्हणजे उदाहरणार्थ मी काम जास्त करतो का समोरचा व्यक्ती काम जास्त करतो याच्यामधून काहीतरी स्पर्धा राहील असं दिसतंय. पण घर हे घर आहे. घरातलं प्रत्येक काम हे आपण करायला हवं. आपली जबाबदारी आहे ती तुम्ही पार पाडालच. पण त्या स्पर्धेतून काहीतरी टोकाची भूमिका घेऊ नका. ती स्पर्धा जी आहे ती आपल्या कुटुंबासाठी आहे, आपल्या सगळ्यांच्या भल्यासाठी आहे अशी सद्भावना असू द्यावी. कुंभ राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो, कष्टाने या महिन्यात यश मिळेल आणि कष्टानेच या महिन्यात पैसेही मिळतील असा योग या महिन्यात दिसून येतोय. आणि विष्णू सहस्रनाम याचं पालन आणि पारायण आपण जर केलं तर तुम्हाला बऱ्याचशा समस्येवर उपाय तात्काळ तिथूनच मिळेल असं मला या ठिकाणी दिसतंय. तर ते ह्या उपायांनी तुम्ही जिंका आणि आपला हा महिना व्यतीत करा. हे होतं कुंभ राशीच्या व्यक्तींना मार्गदर्शन.